नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता आत्माराम टेंगसे, कैलासवासी रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आपण आज वस्तुनिष्ठतेचे सामाजिक संशोधनातील काय महत्त्व आहे यावर चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तुनिष्ठता म्हणजे काय आणि सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठ संशोधन हे किती महत्त्वाचं आहे, वस्तुनिष्ठतेचं काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत. सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता आवश्यक मानली जाते. वस्तुनिष्ठतेचा संबंध हा वास्तविकतेशी सत्याशी असतो. या पद्धतीत संशोधनकर्ता हा तटस्थ भूमिका स्वीकारत असतो. म्हणजे संशोधनकर्त्याचे विचार हे संबंधित विषयाला अनुसरून सकारात्मकही नसतात आणि नकारात्मकही नसतात. म्हणजेच त्याची भूमिका ही तटस्थ स्वरूपाची असते. ही शास्त्रीय पद्धती, ही वैज्ञानिक पद्धती प्रामुख्याने वस्तुनिष्ठतेवर अवलंबून आहे. म्हणजेच शास्त्रीय अध्ययनात वस्तुनिष्ठता ही प्रमाण मानली जाते. वस्तुनिष्ठता जर संशोधनामध्ये नसेल तर जे निष्कर्ष प्राप्त होतात ते वास्तविकतेला धरून असत नाहीत. म्हणजेच वस्तुस्थिती वेगळी आणि निष्कर्ष वेगळे अशा प्रकारची स्थिती वस्तुनिष्ठतेच्या अभावामुळे प्राप्त होणाऱ्या सामाजिक संशोधनातील निष्कर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वस्तुनिष्ठता या तत्वाला संशोधनामध्ये अधिक महत्त्व दिले जाते. मग वस्तुनिष्ठता म्हणजे काय? तर वस्तुनिष्ठतेमध्ये संशोधनकर्त्याच्या मताचा, भावनांचा, पूर्वग्रहाचा, विचारांचा प्रभाव हा त्या संशोधन विषयाच्या अध्ययनावर पडत नाही. म्हणजेच वस्तुनिष्ठ संशोधन हे वास्तविकतेवर अवलंबून असते. या वस्तुनिष्ठ अध्ययनाद्वारे प्राप्त होणारे निष्कर्ष प्रामुख्याने निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण, विश्लेषण याच्याशी संबंधित असतात. सामाजिक संशोधन हे प्रामुख्याने मानवी संबंध, मानवी व्यवहार याच्याशी संबंधित असते. म्हणजेच सामाजिक संशोधनामध्ये मानवी संबंध, मानवी व्यवहार, सामाजिक समस्या, सामाजिक संबंध याचा अभ्यास केला जातो. आणि संशोधनात मानवी संबंधाचे वस्तुनिष्ठ अध्ययन करणे, मानवी व्यवहाराचे वस्तुनिष्ठ अध्ययन करणे कठीण असते. या संशोधनामध्ये संशोधनकर्त्याच्या मत, आवडीनिवडी याचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून संशोधन कार्यात निपक्षपाती दृष्टिकोन संशोधनकर्त्याने बाळगला पाहिजे आणि निपक्षपाती दृष्टिकोनातूनच सामाजिक घटनेचे, सामाजिक समस्येचे अध्ययन वस्तुनिष्ठरित्या काढून निष्कर्ष मांडले पाहिजे. कारण की वस्तुनिष्ठता हा संशोधनाचा गाभा आहे, संशोधनाचा एक आधार आहे. संशोधन हे केवळ वास्तवावर, वास्तविकतेवर, सत्यतेवर आधारित असते. आणि या वास्तव संशोधनाच्या आधारेच संशोधनकर्त्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते. म्हणूनच संशोधनाचा केंद्रबिंदू हा वस्तुनिष्ठता आहे. वस्तुनिष्ठतेचा आधार घेऊनच संशोधनकर्ता सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
मग वस्तुनिष्ठता म्हणजे निपक्षपणे परीक्षण करण्याची इच्छा आणि योग्यता होय. घटना जशी घडलेली आहे त्याच स्वरूपात ॲज इट इज तशीच मांडणे, त्याच स्वरूपात त्या घटनेचं विश्लेषण करणे, माहिती संकलित करणे, याला वस्तुनिष्ठ अध्ययन असे म्हणता येईल. मग ही वस्तुनिष्ठता सामाजिक संशोधनामध्ये किती मोलाची आहे हे पाहत असताना वस्तुनिष्ठतेमुळे जी सामाजिक शास्त्रे आहेत त्यांना शास्त्राचा दर्जा प्राप्त होत असतो. म्हणूनच वस्तुनिष्ठ अध्ययन हे आवश्यक असतं. शास्त्राचे प्रकार पाहत असताना शास्त्राचे 2 प्रकार आपण पाहिले, नैसर्गिक शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे. सामाजिक शास्त्रात मानवी जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय हा मानवी समाज, मानवी संबंध, मानवी वर्तन यांच्याशी निगडीत आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र असून समाजशास्त्रात सामाजिक संबंध, सामाजिक आंतरक्रिया यांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्रात आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्रात मनोवृत्तीचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रात राजकीय घडामोडींचा अभ्यास केला जातो. या सर्व सामाजिक शास्त्रांना शास्त्र म्हणून घेण्यासाठी किंवा त्यांना शास्त्रीयता प्राप्त व्हावी यासाठी या शास्त्राचे अध्ययन, या शास्त्रातील संशोधने ही वस्तुनिष्ठतेच्या आधारे होणे आवश्यक आहेत. मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी वस्तुनिष्ठ अभ्यासाची गरज आहे. वस्तुनिष्ठ अभ्यास करत असताना संशोधनकर्त्याला आपले पूर्वग्रह, आपले विचार, आपली मते, आपले दृष्टिकोन, मूल्य, संस्कार, भावना यांना बाजूला ठेवून निपक्षपातीपणे सामाजिक घटनेचा अभ्यास संशोधनकर्त्याने करणे आवश्यक आहे. आणि कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह मनात न बाळगता वास्तविक सामाजिक घटनांचे अध्ययन जेव्हा संशोधनकर्ता करतो आणि ते अध्ययन करून जे निष्कर्ष काढतो ते निष्कर्ष हे वास्तविकता दर्शवणारे असतात. आणि या अध्ययनामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठता आढळून येते. म्हणजेच सामाजिक घटनांचे अध्ययन करण्यासाठी वस्तुनिष्ठता ही आवश्यक मानली जाते. वस्तुनिष्ठतेचे सामाजिक संशोधनातील महत्त्व जाणून घेत असताना आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल निपक्षपाती निष्कर्षाच्या प्राप्तीसाठी वस्तुनिष्ठता ही आवश्यक आहे. कोणतेही संशोधन जेव्हा केलं जातं त्या संशोधनाचा उद्देश हा ज्ञान मिळवणे, माहिती मिळवणे, सत्यता प्रकाशात आणणे हा असतो. सामाजिक संशोधनाचा उद्देश वास्तविक निष्कर्षाची प्राप्ती करणे हा आहे. वास्तविक निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी संशोधकाचा दृष्टिकोन हा निपक्षपाती असला पाहिजे. म्हणजेच अध्ययन करत असताना, संशोधन करत असताना संशोधनकर्ता हा तटस्थ असला पाहिजे. त्या विषयाच्या सकारात्मकतेकडेही त्यानं पाहिलं नाही पाहिजे आणि त्या विषयाची नकारात्मकताही त्याच्या मनामध्ये असता कामा नये. म्हणजेच तो विषय जाणून घेत असताना त्याची जी पूर्वीची मते आहेत ती पूर्वीची मते ही त्या संशोधनात येता कामा नये. म्हणजेच संशोधनकर्त्याने तटस्थतेचा स्वीकार करून सामाजिक घटनेबाबत जे काही अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी आणि वास्तविक निष्कर्षाची प्राप्ती होण्यासाठी
वस्तुनिष्ठतेचा आधार घेणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठतेशिवाय निष्कर्षांना विज्ञानाची मान्यता नसते. म्हणजेच त्या निष्कर्षाचा स्वीकार हा सर्वांकडून केला जात नाही, शास्त्रांकडून केला जात नाही. निपक्षपाती निष्कर्षासाठी वस्तुनिष्ठतेची आवश्यकता असते. संशोधनकर्त्याने जर वस्तुनिष्ठ अवलंब करून निष्कर्ष काढले तर आणि त्या निष्कर्षाची इतरांकडून कितीही वेळा पडताळणी झाली तरीही प्राप्त निष्कर्षामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजेच वस्तुनिष्ठता ही सामाजिक घटनेबाबत असणारी सत्यता वर्तवत असते. संशोधक जेव्हा एखाद्या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास करत असतो तेव्हा तो अभ्यास करत असताना त्याला त्या विषयाची माहिती गोळा करावी लागते, तथ्य संकलित करावी लागतात आणि ही तथ्य वास्तविक स्वरूपात संकलित करायची असतील तर संशोधनकर्त्याला वस्तुनिष्ठतेचा आधार हा घ्यावा लागतो. तथ्य संकलित करत असताना संशोधनकर्ता प्रश्नावली, अनुसूची, निरीक्षण तंत्राचा आधार घेऊन तथ्य संकलित करतो, म्हणजेच माहिती गोळा करतो. त्याबरोबरच वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके, शासकीय रेकॉर्ड, शासकीय अहवाल, इंटरनेट या साधनांच्या मदतीने सुद्धा सामाजिक घटनेबाबतची असणारी वस्तुस्थिती ही जाणून घेतो आणि त्या वस्तुस्थितीच्या आधारे निष्कर्ष मांडतो. म्हणजेच जर सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठतेचा अवलंब केला असेल तर निपक्षपाती निष्कर्ष, वास्तविक निष्कर्ष, सत्य माहिती ही सर्वसामान्यांसमोर मांडली जाते. तसेच वस्तुनिष्ठतेच्या आधारे संशोधन करता जसं शास्त्राला शास्त्राचा दर्जा वस्तुनिष्ठतेमुळे प्राप्त होतो, तसंच वस्तुनिष्ठतेमुळे वैज्ञानिक पद्धती ही यशस्वी होण्यास मदत होते. सामाजिक संशोधन करत असताना संशोधनकर्ता एक विशिष्ट पद्धतीचा अवलंब करतो आणि ती पद्धती म्हणजेच वैज्ञानिक पद्धती होय. वैज्ञानिक पद्धतीचा मुख्य आधार हा वस्तुनिष्ठता आहे. वैज्ञानिक पद्धती आणि वस्तुनिष्ठता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजेच वस्तुनिष्ठता ही वैज्ञानिक पद्धतीची एक प्राथमिक गरजच मानली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे संशोधन करता वास्तविक निष्कर्षाची प्राप्ती करतो. वस्तुनिष्ठतेचे सामाजिक संशोधनातील महत्त्व जाणून घेत असताना विज्ञानाचा दर्जा, शास्त्रांना शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देते वस्तुनिष्ठता, तसेच वैज्ञानिक पद्धती यशस्वी करते. त्याचप्रमाणे निष्कर्षाच्या पुनर्परीक्षणासाठी वस्तुनिष्ठता ही आवश्यक असते. जेव्हा संशोधन करता हा संशोधनाचा विषय निश्चित करतो आणि त्या विषयाची तथ्य संकलित करतो, संकलित केलेल्या तथ्यांचे वर्गीकरण आणि विश्लेषण करून निष्कर्षाची मांडणी करतो आणि मांडलेले निष्कर्ष इतरांकडून जेव्हा त्या निष्कर्षाचे परीक्षण केले जाते, तपासणी केली जाते, पडताळणी केली जाते, तेव्हा संशोधनकर्त्याने जर वस्तुनिष्ठतेचा अवलंब संशोधनात केला असेल तर इतरांकडून त्या निष्कर्षांची पडताळणी झाल्यानंतरही संशोधनकर्त्याने मांडलेले निष्कर्ष हे जसेच्या तसे त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणजेच वस्तुनिष्ठतेच्या आधारे निष्कर्षाची पडताळणी करणे सहज शक्य होते. वैज्ञानिक अध्ययन पद्धतीमध्ये निष्कर्षाची पडताळणी करणे, तपासणी करणे, त्यांचे परीक्षण करणे आवश्यक मानले जाते आणि सामाजिक घटनांचे अध्ययन जर वस्तुनिष्ठरित्या केले तरच योग्य निष्कर्ष काढले जातात
आणि त्या निष्कर्षांची पडताळणी करणे सहज शक्य होते. वस्तुनिष्ठतेच्या आधारे संशोधन करून जे निष्कर्ष काढले जातात त्यांची कितीही वेळा पुन्हा पुन्हा परीक्षण केले, पुन्हा पुन्हा तपासणी केली तरीही ते सत्यतेच्या कसोटीवर उतरत असतात. त्या निष्कर्षामध्ये कसल्याही प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. सामाजिक संशोधनातून काढलेले निष्कर्ष हे सत्य आहेत की असत्य आहेत हे निश्चित करण्यासाठीच त्या निष्कर्षाची पडताळणी, त्यांची तपासणी, त्यांचे परीक्षण करणे आवश्यक असते. म्हणजेच निष्कर्षाची पुन्हा पडताळणी करण्यासाठी वस्तुनिष्ठतेची आवश्यकता असते. संशोधनकर्त्याने संशोधन केल्यानंतर तोच संशोधन विषय किंवा त्या संशोधन विषयाशी संबंधित इतर जे पैलू असतात, इतर घटक असतात, त्या इतर पैलू किंवा घटकांवर संशोधन करण्यासाठी कर्त्याने केलेले संशोधन हे उपयुक्त ठरत असते, जर ते संशोधन वस्तुनिष्ठरित्या केलेले असेल तर. म्हणजेच नवीन संशोधनासाठी वस्तुनिष्ठ अध्ययन, वस्तुनिष्ठ संशोधन हे सहाय्यक ठरत असते. वस्तुनिष्ठ अध्ययनामुळे नवीन संशोधन कार्यास चालना मिळते. नवीन संशोधनाची शक्यता वस्तुनिष्ठ अध्ययनातून पुढे येत असते. संशोधनकर्ता जेव्हा अध्ययन विषयाशी संबंधित तथ्य संकलित करतो आणि त्या तथ्यांच्या आधारित संशोधन कार्य पूर्ण करतो, निष्कर्ष मांडतो आणि प्राप्त निष्कर्षाच्या आधारे संशोधन विषयाच्या बाबतीतील सत्यता मांडतो, त्याबरोबरच त्या संशोधन विषयाशी संबंधित असणारी स्पष्ट बाजू जशी समोर येते तसेच अस्पष्ट बाजू म्हणजे अस्पष्ट घटक सुद्धा समोर येत असतात. याद्वारे नवीन संशोधनकर्त्यांना अध्ययनाशी संबंधित नवीन विषय त्या ठिकाणी सुचण्यास, त्याची आयडिया येण्यास मदत होते. म्हणजेच वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे संशोधन विषयाशी संबंधित ज्या वास्तविक बाबी मांडल्या जातात आणि चुकीच्या ज्या धारणा आहेत, चुकीचे दृष्टिकोन आहेत, जे गैरसमज आहेत ते दूर होण्यास वस्तुनिष्ठ अध्ययनाद्वारे मदत होत असते. म्हणजेच वस्तुनिष्ठतेच्या आधारे वास्तव माहिती, योग्य निष्कर्ष प्राप्त होतात आणि ती वास्तव माहिती आणि योग्य निष्कर्ष, वस्तुनिष्ठ निष्कर्ष नवीन संशोधन विषय यासाठी उपयोगी ठरत असतात. तसेच वस्तुनिष्ठता सामाजिक संशोधनामध्ये महत्त्वाची आहे, कारण की वस्तुनिष्ठतेद्वारेच संशोधनामध्ये सत्य ज्ञानाची प्राप्ती होते, वास्तविक ज्ञानाची प्राप्ती ही होत असते. वस्तुनिष्ठतेद्वारे संशोधनकर्त्याला सत्य व यथार्थ ज्ञान मिळते. वस्तुनिष्ठतेच्या अभावी जी सामाजिक समस्या संशोधनासाठी निवडलेली आहे त्या सामाजिक समस्येचे व संशोधन विषयाचे वर्णन प्रत्येक संशोधनकर्ता भिन्न भिन्न प्रकारे करू शकतो. त्यामुळे सामाजिक घटना व संशोधन विषयाच्या बाबतीतील वास्तविकता ही स्पष्ट होत नाही. म्हणजे एकच संशोधन विषय वेगवेगळे संशोधनकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडत आहेत. म्हणजे संशोधन कार्य आणि वस्तुनिष्ठता यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. वस्तुनिष्ठते अभावी केलेले संशोधनामध्ये संशोधनकर्त्याचे विचार, मते, भावना यांचा अधिक समावेश हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे प्राप्त निष्कर्षामध्ये आपल्याला विविधता आणि विसंगती ही जाणवते. संशोधनकर्ता वस्तुनिष्ठतेद्वारे सत्य घटनेचे अवलोकन करून जेव्हा वास्तविक निष्कर्षाची मांडणी करतो तेव्हा त्या वास्तविक निष्कर्षाच्या आधारे संबंधित समस्येविषयी, संबंधित संशोधन विषयाच्या बाबतीत जे सत्य
माहिती आहे, वास्तविक माहिती आहे, त्या वास्तविक माहितीची प्राप्ती ही वस्तुनिष्ठ संशोधनाद्वारेच होत असते. तसेच मानवी वर्तनाच्या अभ्यासासाठी सुद्धा वस्तुनिष्ठ संशोधन हे आवश्यक आहे. सामाजिक संशोधनात मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो, मानवी संबंधाचा अभ्यास केला जातो. आणि हा अभ्यास करत असताना शास्त्रीय म्हणजेच वैज्ञानिक पद्धती अवलंबिली जाते. सामाजिक संबंध, मानवी वर्तन यांचा अभ्यास वस्तुनिष्ठरित्या करणे आवश्यक असते. सामाजिक संशोधनात संशोधनकर्त्यापुढे वस्तुनिष्ठतेची समस्या निर्माण होते, कारण की सामाजिक घटना किंवा सामाजिक समस्या ज्या संशोधनासाठी निवडलेल्या आहेत त्यांच्याशी संशोधनकर्त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध हा येत असतो. त्या घटनेविषयी संशोधनकर्त्याच्या मनात प्रेम, सहानुभूती, आत्मीयता, द्वेष, तिरस्कार, राग या भावना असू शकतात. परंतु जो संशोधक संशोधन करत असताना आपल्या भावना, मूल्य, संस्कार, विचार, नीतिमत्ता, आदर्श, दृष्टिकोन यांचा त्याग करून कोणत्याही सामाजिक घटनेचे किंवा सामाजिक समस्येचे